ऑफिसमध्ये काम करताना सहकाऱ्यांशी अफेअर ही प्रकरणं तशी आपण आजकाल बातम्यांमध्ये बघतो. अफेअर म्हणजेच काय की विवाहबाह्य संबंध, एका नात्यात असताना पुन्हा दुसऱ्याशी एक नातं वेगळं तयार होणं. सध्या भारतात म्हणा किंवा महाराष्ट्रात म्हणा भरपूर जे आहेत ते अफेअरचे प्रकरणं जे आहेत ते समोर येत आहेत. यातून कुठेतरी गुन्हेगारी म्हणजे हत्येच्या घटना सुद्धा घडतात. मात्र आता काय झालं, एक सर्वे झाला. या सर्वेनुसार 10 पैकी 4 भारतीय यांचं सहकाऱ्यांशी अफेअर आहे. म्हणजे ज्या ठिकाणी ते काम करतात त्या ठिकाणी 10 लोक जर काम करत असतील तर त्यातले 4 भारतीय जे आहेत, 4 लोक जे आहेत भारतात, हे सहकाऱ्यांसोबत नात्यात आहेत, अफेअर्स मध्ये. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. आजच्या व्हिडिओत आपण हेच पाहणार आहोत की नेमकं याच्या मागची कारणं काय आहेत, सर्वे कसा झाला, कुठं झाला. तर सुरुवातीला ऑफिस अफेअरचा ट्रेंड हा भारतात वाढायला लागला. तर फक्त भारतातच वाढतोय का, नाही, जागतिक सर्वे याच्याबद्दल झालाय. ॲशले मॅडिसन आणि युगव नावाच्या 2 कंपन्यांनी जो आहे हा संयुक्त सर्वे केला. हा सर्वे कुठं कुठं झाला तर अमेरिका, UK, कॅनडा, जर्मनी, मेक्सिको यांसह 11 देशांमध्ये हा सर्वे झाला. जवळपास 13,581 प्रौढ लोक जे आहेत, 40च्या पुढचे, 50च्या पुढचे जे आहेत, त्यांनी याच्यात सहभाग नोंदवला. त्यांच्या प्रतिक्रिया या सर्वेत घेतल्या गेल्या. कार्यालयीन प्रेमसंबंधांच्या बद्दल कबुली देणाऱ्यांत भारताचा 2रा क्रमांक लागतो. लक्षात घ्या, भारताचा 2रा क्रमांक आहे ऑफिस अफेअर्स मध्ये. पहिला क्रमांक कोणाचा आहे तर पहिल्या क्रमांकावर आहे मेक्सिको. मेक्सिकोमध्ये 43% लोकांनी याची कबुली दिली आहे. आता तुलनेनं काय आहे की ब्रिटन, अमेरिका, हे जे कॅनडा, हे याच्यात हे तुलनेनं प्रमाण कमी आहे. कमी आहे म्हणजे किती आहे, 30% आहे. जर भारतात समजा एक 40% लोक आहेत, मेक्सिको 43% लोक आहेत, तर अमेरिकेत फक्त 30% लोक आहेत जे ऑफिस अफेअर्स करतात. आता याच्यामध्ये काय आहे की जवळपास पुरुष जे आहेत त्यातले 51% पुरुष हे अफेअर्सच्या बाबतीत कुठेतरी त्यांचा ओढा तिकडे असल्याचं समजतंय. तर स्त्रियांच्या तुलनेत महिला या 100तल्या 36% महिला ज्या आहेत, 36 महिला ज्या आहेत 100तल्या, या कार्यालयीन सहकाऱ्यांसोबत डेट करणं किंवा अफेअर करण्याकडे त्यांचा कल असतो. याच्यात सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे कोणती आहे की जे जेन झी आहेत, या जेनझींचं मात्र याच्याकडे पाठ आहे. जेनझींचं याच्यात इग्नोर केलेलं आहे जेनझींनं या ऑफिस अफेअर्सला. त्यांचं म्हणणं आहे की कामाच्या ठिकाणी आमची इमेज जी आहे ती आम्हाला जर नीट ठेवायची असेल तर आम्हाला या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं वाटत नाही. आम्हाला ही गोष्ट आमच्यासाठी काहीच महत्व ठेवत नाही. आता याच्यात काय की भारतातही नेमकं काय, तर भारतातली 2 शहर आहेत, ज्या 2 शहरांमध्ये हे ऑफिस अफेअर जास्त आहेत. त्यातलं एक आहे कलकत्ता आणि दुसरं आहे मुंबई. मुंबई आणि कलकत्त्यातलं प्रमाण जे आहे हे भारतात सर्वाधिक आहे कार्यालयीन अफेअर्स मध्ये. तिसरं आहे की कारण काय सांगितलं जातं त्याच्यात की कामाचा ताण असतो, एक येण्या जाण्याचा एक प्रवासातला वेळ असतो. या गोष्टींमुळे ती व्यक्ती जी आहे शेवटी घरचे कामं असतात, घरचा ताणतणाव असतो, मग बाहेर काय कुठेतरी आपलं एक मनोरंजन व्हावं या दृष्टीनं ही व्यक्ती जी आहे जी ऑफिस अफेअर मध्ये पडते ती आकर्षित होते. त्याचबरोबर जे आहे की समजा 2 लोक आहेत, लग्नाच्या नात्यात आहेत, पण एक जर जास्तच नियंत्रण ठेवणारा असला, नियंत्रित करणारा जर पार्टनर असला, तर तो दुसरा पार्टनर जो आहे त्याला आपण कुठेतरी अडकल्याची जी भावना येते, या भावनेतून तो कुठेतरी विचाराधीन असतो, विचार करत असतो, तेव्हा त्याला या गोष्टीकडे तो अट्रॅक्ट होतो, आकर्षित होतो. आता हे सर्व प्रमाण जे आहे सध्या भारतात आहे. भारतात या ऑफिस अफेअर्सचा जो आहे ट्रेंड वाढलाय. आता नेमके असे किती ट्रेंड भारतात येतील आणि वाढतील माहित नाही, पण ॲशले मेडिसन आणि ही जी युगव कंपनी आहे यांनी हा सर्वे केलाय. याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा लेट्स अप मराठी.